माझ्या SRTच्या शेतीशाळेला देशमुख साहेबांची भेट झाली असता आज निरीक्षणाअंती त्यांना काय आढळलं, काय SRTमध्ये चेंजेस म्हणा किंवा फायदा म्हणा, ते आपलं मनोगत व्यक्त करतील असं मी त्यांना विनंती करतो. तर मी अरविंद देशमुख, नागपूर. शेती पारशिनीला आहे माझी. पर्टिक्युलर आम्ही धानाची शेती करतोय. तर एक नेहमी व्हिडिओ वगैरे पाहून विलासरावांशी माझा फोनवर संवाद झाला आणि त्या माध्यमातून आज ठरलं की जाऊन यावं. अनाची सुट्टीचा दिवसही होता. तर त्यांच्या शेतावर आम्ही आलो. तर त्यांचे 2 प्रयोग मला आवडले. यासाठी पद्धतीत उन्हाळ्यात त्यांनी हे लावलं, तूर लावली आणि चांगली त्याची ग्रोथ आहे. 1.5 फूट 2 फुटाच्या दरम्यान त्यांचं आहे. ते उन्हाळी तूर हा नवीनच प्रयोग माझ्यासाठी होता आणि त्यांना विचारलं तर हे SRT पद्धत डायरेक्ट टोकन यंत्रानं मी टोकन केलं आणि यंत्रानंच खत वगैरे व्यवस्थापन करत आहे आणि खूप काही शेत स्वच्छ ठेवायच्या भानगडीत पडत नाही. तर मग याच्यावर चर्चा आम्ही केली. तर त्या अंती असं कळलं की तणाच्या माध्यमातूनच कुजण्याच्या पद्धतीत जमिनीची सुपीकता वाढतं, जीवाणू वाढतात. जीवाणू वाढल्यामुळं त्यांच्या विष्ठा वगैरेच्या याच्यातून आपली जमिनीचा कार्बन वाढतो, ऑर्गॅनिक कार्बन वाढतो आणि त्यासोबतच pH सामू, जमिनीचा सामू जो 7.5पर्यंत मॅक्झिमम पाहिजे, 7.5 ते 7.5. तर याच्यात जे ॲसिडिक फॉर्मेशन होतं कुजण्याच्या प्रक्रियेत, तर त्या प्रक्रियेतून जे pH कमी होतो, म्हणजे जमिनीचा सामू कमी झाला. कारण की खत वगैरे वापरतो आपण, ऑर्गॅनिक केमिकल रासायनिक वापरल्यामुळं pH हळूहळू जमिनीचा वाढत चालला आहे, ऑर्गॅनिक कार्बन कमी होत चालला आहे. तर त्या माध्यमातून हा जर SRT पद्धत जमिनीचं उखरवाखर न केल्यामुळं आणि वेस्ट जे आहे तर तिथंच त्याचे जे वेस्ट आहे, रेसिड्यूज जे आहे झाडांचे, तिथंच जिरत असल्यामुळं कुजण्याच्या आणि त्यांच्या कुजण्याच्या प्रक्रियेतून हळूहळू ऑर्गॅनिक कार्बनही वाढत आहे आणि जमिनीचा pH कमी झाल्यावरच पिकाच्या वाढीला आणि पिकाच्या चवीला, अन्नधान्याच्या चवीलाही एक सुधारणा होते, इम्प्रूव्हमेंट होतं आणि उत्पन्न आणि खर्च कमी झाल्याचं असं जाणवलं. चर्चांती सुद्धा ते लक्षात आलं किंवा यांचा वाहितवारीचा खर्च वाचला आणि तणावर जे आपण वेस्ट म्हणतो, बाया माणसं लावतो, तर तोही कमी होतो. ही गोष्ट खरी आहे का तणनाशक मारत असताना आपण जीवाणू मरण्याची शक्यता आहे जमिनीची, पण त्याचं पर्सेंटेज एकदम 5, 25, 50% आतच मरतील आहे. वरचे खालचे तर तसेच राहतील. त्याच्यामुळे शेतकऱ्यासाठी हा फायद्याचा सौदा आहे, म्हणजे खूपच काही नुकसानीचं नाही. आणि तणाचं जे आहे, तण काढायसाठी जो लागणारा खर्च आहे त्याच्या तुलनेत हा काही आक्षेपार्ह नाही किंवा आपण म्हणू शकतो की तोट्याचा सौदा नाही आपला. एक चांगल्या आधुनिक पद्धतीचं हे आहे. समाधान वाटलं. त्याचं बेडही पाहिले मी आणि चनाही पाहिला. नियोजनही चांगलं आहे त्यांचं. आणि आपला हुद्दा सांगाल सर प्लीज? नाही, मी सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहे. आता रिटायरमेंटच्या ह्याच्यात डॉक्टर दूर ठेवायच्या परिभावनेत काहीतरी मनाला गुंतवून ठेवायचं म्हणून आपण कीप द डॉक्टर अवे, त्याच्यामुळे आम्ही याच्यातच डोकं कामी लावायचं. म्हणजे आपण बिझी आणि त्याच्यासोबत आयडल पडणार नाही, निकामी होणार नाही, या भावनेतून मी याच्यात पडलेलो आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.